Hello students, welcome to our channel Raman Science Academy. My name is Praveen Busari and today we are going to start our lecture 3 of units and measurement. ओके, तर चला सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. ओके, आज आहे तारीख 4 जुलै 2020 आणि आपण युनिट्स अँड मेजरमेंट सिरीजचं तिसरं लेक्चर आज बघतोय. युनिट्स आणि मेजरमेंटच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की फिजिकल क्वांटिटीज काय असतात. फिजिकल क्वांटिटीच्या अगोदर आपण बघितलं होतं की युनिट म्हणजे ॲक्च्युअली काय आहेत. ओके, युनिट्स काय असतात. त्यानंतर मग आपण हे बघितलं की युनिट म्हणजे एक रेफरन्स स्टँडर्ड असतो जो आपण फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर मग आपण बघितलं होतं की या युनिटचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात किंवा या युनिटच्या प्रॉपर्टीज काय असतात. ओके, त्यानंतर मग आपण बघितलं की जवळपास 5 ते 6 प्रॉपर्टीज होत्या. या प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्या. ओके, हा पॉईंट काही एवढा जास्त इम्पॉर्टंट नव्हता. त्यानंतर मग आपण सुरू केलं होतं फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीमध्ये आपण बघितलं होतं की या ज्या फिजिकल क्वांटिटीज असतात ह्या आपण 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करतो. ठीक आहे, पहिली जी कॅटेगरी होती फिजिकल क्वांटिटीची ती होती फंडामेंटल क्वांटिटी. त्यानंतर मग आपण बघितलं की DSI सिस्टीममध्ये आपल्याला टोटल 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि या 7 फंडामेंटल क्वांटिटीज होत्या लेंथ, त्याच्यानंतर मग मास, मासच्या नंतर टाइम, टाइमच्या नंतर मग आपण बघितलं टेम्परेचर, टेम्परेचरच्या नंतर होती इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटच्या नंतर मग आपण बघितलं लुमिनस इंटेन्सिटी आणि लुमिनस इंटेन्सिटीच्या नंतर मग शेवटची फंडामेंटल क्वांटिटी होती अमाऊंट ऑफ सबस्टन्स. या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण काल स्टडी केल्या होत्या. त्यानंतर मग आपण या फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट देखील बघितले आणि सोबत त्यांचे सिम्बॉल्स देखील पाहिले होते. ओके, इथपर्यंत आपण कालच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलं होतं. आज आपण सुरुवात करणार आहोत डिराइव्ड क्वांटिटीजला. ठीक आहे, तर चला सुरुवात करूयात डिराइव्ड क्वांटिटीज. हेडिंग देऊन ठेवा सर्वांनी, डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटी. ओके, तर चला बघूया. आपण काल बघितलं होतं की फंडामेंटल क्वांटिटीज या अशा क्वांटिटीज असतात ज्या दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड असतात. ओके, सपोज तुम्हाला जर लेंथ मेजर करायची, तुम्ही डायरेक्टली एक डिव्हाइस वापरता. असं नाही की लेंथ मेजर करण्यासाठी तुम्ही मासवर डिपेंडंट आहात किंवा मास मेजर करण्यासाठी तुम्ही टाईमवर डिपेंडंट आहात, असं नसतं. ठीक आहे, फंडामेंटल क्वांटिटीज या दुसऱ्या क्वांटिटीजवर डिपेंड करत नाही आणि म्हणून आपण त्यांना डायरेक्टली मेजर करू शकतो. ठीक आहे, या उलट डिराइव्ड क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज या अशा फिजिकल क्वांटिटीज असतात की ज्या त्यांच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या क्वांटिटीजवर डिपेंड असतात. इन शॉर्ट, या क्वांटिटीज त्यांच्या मेजरमेंटसाठी फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असतात. ठीक आहे, डेफिनेशन एकदम सिंपल आहे. द फिजिकल क्वांटिटी, the physical quantity which depends upon another physical quantity for their measurement, is known as derived quantity. ठीक आहे, डिराइव्ड क्वांटिटीज या अशा फिजिकल क्वांटिटीज असतात ज्या मेजर करण्यासाठी आपण दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड करत असतो. ओके, आता बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. सर्वात पहिलं डिराइव्ड क्वांटिटीजचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर ते आहे स्पीड. ठीक आहे, बघा स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाइम. फॉर्म्युला फॉर स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स म्हणजेच याला मी सरळ सरळ लेंथ घेऊ शकतो. ओके, डिस्टन्स एक प्रकारची लेंथच आहे आणि टाइम ॲज इट इज. बघा आता जर मला स्पीड कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी मी लेंथ आणि टाइम
या दोन फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असतो. ठीक आहे. आणि स्पीड हा दोन वेगळ्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहे, म्हणून स्पीड झाली डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे. जर तुम्हाला स्पीड कॅल्क्युलेट करायचा असेल तर लेंथ आणि टाइम माहिती असणं आवश्यक आहे. याचा अर्थ हा होतो की स्पीड हा स्वतःच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड आहे आणि दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड असल्यामुळे स्पीडला आपण कन्सिडर करत असतो डिराइव्ड क्वांटिटीज. ठीक आहे. ओके, लक्षात राहील. त्यानंतर मग आज आपल्याला खूप सारे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. आता या ठिकाणी हे एक्झाम्पल्स बघताना काही फॉर्म्युले देखील आपण पाहणार आहोत. तर हे फॉर्म्युले देखील तुम्हाला नोट करून ठेवायचे कारण इम्पॉर्टंट आहेत, भविष्यात तुम्हाला कामी पडतील. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं एक्झाम्पल लिहून ठेवा स्पीडचं, की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि स्पीड ही एक डिराइव्ड क्वांटिटी आहे. ठीक आहे. तुम्ही असे म्हणू शकता द क्वांटिटीज having formula are derived quantities. बघा, अशी क्वांटिटी जिचा फॉर्म्युला तयार होतो त्याला देखील आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणू शकतो, कारण शक्यतोवर पूर्णचे पूर्ण डिराइव्ड क्वांटिटीचे फॉर्म्युले हे तयार होत असतात. ठीक आहे. म्हणून तुम्ही एक गोष्ट ही लक्षात ठेवा की जर तुम्हाला एखादी फिजिकल क्वांटिटी विचारली की ती फंडामेंटल आहे की डिराइव्ड आहे, जर त्याचा फॉर्म्युला तयार होत असेल तर ती डिराइव्ड क्वांटिटी असेल, कारण फंडामेंटल क्वांटिटीचे फॉर्म्युले नसतात. ठीक आहे. फंडामेंटल क्वांटिटी आपण डायरेक्टली मेजर करू शकतो, डिराइव्ड क्वांटिटी मोजण्यासाठी आपण दुसऱ्या क्वांटिटीजवर डिपेंड असतो. ठीक आहे. जर तुम्हाला फॉर्म्युला दिसत असेल तर डायरेक्टली समजून जा की ती एक डिराइव्ड क्वांटिटी आहे. ठीक आहे. चला, एक्झाम्पल मध्ये पहिली क्वांटिटी लिहिली स्पीड, दुसरं येतं वेलॉसिटी. ठीक आहे. स्पीड आणि वेलॉसिटी दोन्ही सेम टर्म आहेत, दोन्हीही डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. फक्त स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाइम, तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो तो म्हणजेच डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्पीड इज द डिस्टन्स अपॉन टाइम अँड वेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. दोन्हीचे फॉर्म्युला तयार होतात आणि म्हणून दोन्हीही डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. त्यानंतर मग नेक्स्ट डिराइव्ड क्वांटिटी बघूयात आपण, ती म्हणजे फोर्स. आता बघा, फोर्सचा काय फॉर्म्युला असतो. फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. ठीक आहे. मास मल्टिप्लाय बाय एक्सेलरेशन. आता या ठिकाणी मास ही झाली फंडामेंटल क्वांटिटी, बट एक्सेलरेशन ही वन्स अगेन एक डिराइव्ड क्वांटिटी आहे. ठीक आहे. एक्सेलरेशन इज अ डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे. आता फोर्स हा प्रोडक्ट आहे मास आणि एक्सेलरेशनचा, म्हणजेच याचा अर्थ हा होतो की फोर्स हा स्वतःच्या मेजरमेंटसाठी मास आणि एक्सेलरेशनवर डिपेंड आहे आणि हा फोर्स दुसऱ्या फंडामेंटल किंवा फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड असल्यामुळे आपण याला डिराइव्ड क्वांटिटी म्हणूयात. ठीक आहे. तर फोर्स ही झाली डिराइव्ड क्वांटिटी. त्याच्यानंतर मग प्रेशर. ठीक आहे. प्रेशर ही देखील एक डिराइव्ड क्वांटिटी आहे. प्रेशरचा फॉर्म्युला असतो की प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. आता फोर्स देखील डिराइव्ड क्वांटिटी आहे, एरिया पण डिराइव्ड क्वांटिटी आहे आणि म्हणून प्रेशर देखील होणार डिराइव्ड क्वांटिटी. किंवा जर तुम्हाला प्रेशर मोजायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फोर्स आणि एरिया माहिती असणं आवश्यक आहे. याचा अर्थ हा होतो की प्रेशर हा दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड आहे, म्हणून आपण त्याला डिराइव्ड क्वांटिटी कन्सिडर करत असतो. ठीक आहे. त्यानंतर मग नेक्स्ट बघूयात आपण मोमेंटम. मोमेंटम ही देखील एक डिराइव्ड क्वांटिटी आहे, कारण मोमेंटमचा फॉर्म्युला बघा की मोमेंटम इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी आणि म्हणून मोमेंटम ही झाली एक डिराइव्ड क्वांटिटी. ओके. मोमेंटमच्या नंतर जर अजून एक्झाम्पल बघायचे असेल आपल्याला तर आपण बघू शकतो वर्क. ठीक आहे. वर्क ही देखील एक डिराइव्ड क्वांटिटी आहे आणि वर्कचा फॉर्म्युला बघा, वर्क इज इक्वल्स टू फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द वर्क. ठीक आहे. आणि म्हणून वर्क ही देखील झाली एक डिराइव्ड क्वांटिटी. त्याच्यानंतर मग एनर्जी. आता एनर्जी बघा कोणत्याही प्रकारची असू शकते. एनर्जी ही देखील एक डिराइव्ड क्वांटिटी झालेली आहे.
मग एनर्जी सपोज मी इथं कन्सिडर करतो की कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असेलच की 1/2mv². किंवा जर आपण पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर केली तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येतो mgh. ठीक आहे. या दोन्हीही फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड असतात, म्हणून आपण याला कन्सिडर करत असतो डिराइव्ड क्वांटिटी. ओके. सो आय होप की तुमचं डिराइव्ड क्वांटिटीज क्लिअर झालेलं असेल की डिराइव्ड क्वांटिटीज नेमकं काय असेल. तर अशा क्वांटिटी ज्या स्वतःच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड असतात त्यांना आपण डिराइव्ड क्वांटिटीज म्हणत असतो. ठीक आहे. इन शॉर्ट की अशा क्वांटिटी ज्यांचा फॉर्म्युला तयार होतो त्याला देखील आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणू शकतो. त्यानंतर आपण खूप सारे एक्झाम्पल्स पाहिले, जसं की स्पीड आहे, वेलोसिटी आहे, फोर्स, ॲक्सलरेशन, प्रेशर, मोमेंटम, वर्क आणि एनर्जी. ओके. या सगळ्या डिराइव्ड क्वांटिटीज झाल्या. ठीक आहे. आता डिराइव्ड क्वांटिटीज या ठिकाणी आपण कंप्लीट केले, तर आपण सुरुवात करूयात आता सप्लिमेंटरी क्वांटिटीज. ठीक आहे. सप्लिमेंटरी क्वांटिटी हेडिंग देऊन ठेवा सर्वांनी. सप्लिमेंटरी क्वांटिटी. सो फिजिकल क्वांटिटीज मध्ये आतापर्यंत आपण बघितलं की फंडामेंटल क्वांटिटीज काय असतात, डिराइव्ड क्वांटिटीज काय असतात. आता आपण सुरुवात करणार आहोत सप्लिमेंटरी क्वांटिटीज. तर कालच जेव्हा मी या ठिकाणी तुम्हाला ट्री डायग्राम ड्रॉ करून दिली होती त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की सप्लिमेंटरी क्वांटिटीज या दोन प्रकारच्या असतात. ठीक आहे. पहिली सप्लिमेंटरी क्वांटिटी जी आपण पाहिली होती ती होती प्लेन अँगल. जी बघायची आहे ती आहे प्लेन अँगल, आणि दुसरी जी सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे ती आहे सॉलिड अँगल. ठीक आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. या दोघांमध्ये नेमका काय डिफरन्स आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे की प्लेन अँगल केव्हा तयार होत असतो, सॉलिड अँगल केव्हा तयार होत असतो. ठीक आहे. चला बघूयात. सगळ्यात अगोदर आपण बघूयात की प्लेन अँगल म्हणजे ऍक्च्युअली काय आहे. ठीक आहे. प्लेन अँगल एकदम सिंपल डेफिनेशन आहे. द अँगल फॉर्म्ड बाय the arc of circle at the center of circle. The angle formed by arc of the circle at the center of circle is known as plane angle. ओके. सर्कलच्या आर्कने सर्कलच्या सेंटर मध्ये जो अँगल तयार केला त्याला आपण प्लेन अँगल कन्सिडर करत असतो. इज नोन ॲज प्लेन अँगल. ओके. सपोज हे एक सर्कल आहे. ठीक आहे. त्यानंतर हा झाला सपोज एक सर्कलचा एक आर्क. ठीक आहे. सपोज हे झालं सर्कलचं सेंटर, याला आपण ओ कन्सिडर करू. ही झाली सर्कलची रेडियस आर, तर हे पण सर्कलची रेडियसच आहे आर. आणि सपोज हा झाला तो आर्क, या आर्कची लेंथ आपण कन्सिडर करूयात एक्स. ठीक आहे. मग या एक्स लेंथ असणाऱ्या आर्कने सर्कलच्या सेंटरमध्ये जो अँगल केला, हा अँगल, या अँगलला म्हणत असतो आपण प्लेन अँगल. ठीक आहे. अँगल फॉर्म्ड बाय द आर्क ऑफ सर्कल ॲट द सेंटर ऑफ सर्कल. किंवा तुम्ही डायरेक्टली असं म्हणू शकता, द अँगल फॉर्म बाय आर्क ॲट द सेंटर ऑफ सर्कल इज नोन ॲज प्लेन अँगल. ओके. सिंपलची डेफिनेशन आहे, अँगल फॉर्म्ड बाय आर्क at the center of circle is known as plane angle. आता प्लेन अँगलचा फॉर्म्युला काय असतो. ओके. तर तुम्ही मागच्या वर्षी 10th स्टँडर्ड मध्ये सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला बघितला असेल. जो फॉर्म्युला असा होता की सेंट्रल अँगल is equal to arc length. Central angle is equal to arc length upon
रेडियस. तर हाच फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करत असतो. ओके, चला एक काम करूयात, आपण असं ॲझ्युम करूयात की हा जो आर्क आहे या आर्कची लेंथ एकदम छोटी आहे, ठीक, एकदम स्मॉल. आणि ज्यावेळेस एखादी स्मॉल क्वांटिटी आपल्याला इंडिकेट करायची असते त्यावेळेस आपण त्याला डी घेतो, ठीक आहे. आणि या आर्कला मी कन्सिडर करतो यस, ठीक आहे, चालेल. डीएस म्हणजे हा एक छोटासा आर्क झाला. आता जर हा आर्क छोटा असेल, हा आर्क जर छोटा असेल तर सेंटर भोवती तयार होणारा अँगल पण छोटा असेल, ज्याला आपण डी थिटा कन्सिडर करूया. लक्षात ठेवा, डी रिप्रेझेंट करतो की स्मॉल व्हॅल्यू, ठीक आहे. डीएस रिप्रेझेंट करेल की हा एक छोटा आर्क आहे. मग जर आर्क आपला छोटा असेल तर सेंटरमध्ये तयार होणारा अँगल देखील छोटा असेल. मग हा जो फॉर्म्युला या ठिकाणी तो असा होऊन जाणार की सेंट्रल अँगल ज्याला आपण डी थिटा कन्सिडर केलेला आहे तो होणार डी थिटा इज इक्वल टू आर्क लेंथ. आता आर्क लेंथ झाली आपली डीएस अपॉन मध्ये रेडियस इज आर. तर हा झाला प्लेन अँगलचा फॉर्म्युला, डी थिटा इज इक्वल्स टू डीएस अपॉन आर. ओके, व्हिडिओला पॉज करून नोट करून घ्या. ठीक आहे, नोट केलं. ओके, आता एक इम्पॉर्टंट पॉईंट. आतापर्यंत आपण जे अँगल बघत होतो किंवा जे अँगल मेजर करत होतो हे अँगल आतापर्यंत आपण डिग्रीमध्ये मेजर करायचो, ठीक आहे. बरं, आता इथून पुढे आपण जेवढे पण अँगल बघणार आहोत ते अँगल आपण मेजर करणार आहोत रॅडियन्स मध्ये, ठीक आहे. सो व्हॉट इज रेडियन? प्लेन एंगल is measured in radians किंवा याचं युनिटच रॅडियन आहे, ठीक आहे. प्लेन अँगल इज ऑलवेज मेजर्ड इन रॅडियन्स. ओके, नोट करून घ्या, इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे की प्लेन अँगल इज ऑलवेज मेजर्ड इन रॅडियन्स, ठीक आहे. नोट केलं. ओके, चला बघूया. युनिट आणि याचा सिम्बॉल आहे रॅड, ठीक आहे. मग आता रॅडियन म्हणजे नेमकं काय? तर आतापर्यंत आपण डिग्री यूज करायचो अँगल मोजण्यासाठी, इथून पुढे आपण रॅडियन यूज करणार आहोत. मग डिग्रीला रॅडियनमध्ये कसं कन्वर्ट करायचं किंवा रॅडियनला डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत, ठीक आहे. चला बघून घेऊयात. ओके, त्याच्या अगोदर आपण हे बघूयात की एक रॅडियन अँगल म्हणजे किती असतो, ठीक आहे. 1 radian angle इज इक्वल टू किती असेल, ठीक आहे. सपोज माझ्याकडे एक सर्कल आहे. ओके, हे झालं सर्कलचं सेंटर आणि ही झाली सर्कलची रेडियस आर, ठीक आहे. आता बघा, एक सर्कल कन्सिडर केलं आपण ज्या सर्कलचं सेंटर आहे ओ, ज्या सर्कलची रेडियस आहे आर. ओके, आणि या सर्कलवर एक आर्क प्रेझेंट आहे ज्या आर्कची लेंथ देखील रेडियस एवढी आहे, ठीक आहे. मग आपण सध्या अगोदर हे समजून घेतोय की 1 रॅडियन अँगल म्हणजे नेमका किती असेल. 1 रॅडियन अँगल जर तुमचं क्लिअर झालं तर त्याच्यानंतर मग आपण हे बघणार आहोत की रॅडियन्सला डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचे किंवा डिग्रीला रॅडियनमध्ये कसं कन्वर्ट करायचंय, ठीक आहे. पण त्याआधी 1 रॅडियन अँगल म्हणजे किती असतो ते समजून घ्या. तर आपण एक सर्कल कन्सिडर केलं ज्या सर्कलचं सेंटर आहे ओ, या सर्कलची रेडियस आहे आर आणि या सर्कलवर एक आर्क प्रेझेंट आहे ज्या आर्कची लेंथ ही सर्कलच्या रेडियस एवढी आहे, ठीक आहे. मग असा आर्क ज्या आर्कची लांबी सर्कलच्या रेडियस एवढी असेल त्या आर्कने सर्कलच्या सेंटर भोवती जो अँगल केला त्या अँगलला आपण म्हणत असतो 1 रॅडियन अँगल, ठीक आहे. बघा, सर्कलच्या रेडियस एवढी लांबी असणाऱ्या आर्कने सर्कलच्या सेंटरमध्ये जो अँगल तयार केला त्या अँगलला आपण कन्सिडर करत असतो 1 रॅडियन अँगल. म्हणजे सध्या या ठिकाणी जो अँगल असेल तो असेल 1 रॅडियन. ओके, लक्षात राहील. ओके, असा आर्क ज्या आर्कची लांबी सर्कलच्या रेडियस एवढी आहे, असा आर्क ज्याची लेंथ लांबी सर्कलच्या रेडियस एवढी आहे त्या आर्कने सर्कलच्या सेंटर भोवती केलेल्या अँगलला म्हणत असतो आपण 1 रॅडियन अँगल. ओके, तर बघा मी या ठिकाणी लिहून देतो 1 radian angle is
the angle formed by one radian angle is the angle formed by arc of circle. One radian angle is the angle formed by arc of the circle having length equal to radius, having length equal to radius of circle is known as one radian, किंवा having equal to length of the radius of the circle. ठीक है. One radian angle is the angle formed by the arc of circle having radius equal to having length equal to its radius of a circle. असा आर्क ज्याची लांबी ही सर्कलच्या रेडियस एवढी आहे, त्या आर्कने सर्कलच्या सेंटर भोवती जो अँगल तयार केला त्याला आपण वन रेडियन मेन्शन करत असतो. ठीक आहे. आता आपण बघूयात की रेडियसला डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचंय किंवा डिग्रीला रेडियसमध्ये कसं कन्वर्ट करायचंय. ठीक आहे. ठीक आहे. हाऊ टू कन्वर्ट रेडियन्स इंटू डिग्री अँड हाऊ टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन्स. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर बघूयात की डिग्रीला रेडियन्स मध्ये कसं कन्वर्ट करायचंय. टू कन्वर्ट डिग्रीज इनटू रेडियन्स. ठीक आहे. डिग्रीला रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा. सपोज मी एक अँगल कन्सिडर करतो 30 डिग्री. ओके. पहिली केस अँगल इज 30 डिग्री. ओके. आता जर मला एखाद्या अँगलला डिग्रीमधून रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी त्याला मल्टिप्लाय करेल पाय अपॉन 18 ने. ठीक आहे. पाय अपॉन 180 ने. ओके. मग जर मग याला डिग्रीमध्ये रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी सिम्पली हा अँगल घेणार आणि याला मल्टिप्लाय करणार पाय अपॉन 180 ने. ठीक आहे. एक शून्य कॅन्सल, एक शून्य कॅन्सल, 3 1 जार 3, 3 6 जार 18. म्हणजे आन्सर आलं पाय बाय 6. म्हणजेच 30 डिग्री याला आपण पाय बाय 6 रेडियन कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. द अँगल ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 6 रेडियन्स. दुसरा बघा, दुसरा आपण कन्सिडर करूयात 45 डिग्री. आता 45 डिग्रीला मला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचंय तर सिम्पली मी काय करणार, मी घेणार 45 डिग्री त्याला मल्टिप्लाय करायचंय पाय अपॉन 180 ने. आता 45 1 जार 45, 45 4 जार 180. सो 45 डिग्री म्हणजे या ठिकाणी आला पाय बाय 4 रेडियन. ठीक आहे. त्यानंतर मग आपण बघूयात 90 डिग्री. थर्ड केस 90 डिग्री. आता जर 90 डिग्रीला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सिम्पली 90 डिग्रीला मल्टिप्लाय करा पाय अपॉन 180 ने. सो 91 जार 90, 92 जार 180. सो 90 डिग्री म्हणजे येतोच पाय बाय 2 रेडियन. अशा प्रकारे जर तुम्हाला डिग्रीमधल्या अँगलला रेडियनमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. डिग्रीमधल्या अँगलला जर आपल्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचे. जो अँगल भेटेल तो रेडियनमध्ये असेल. अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण, तो म्हणजेच 180 डिग्रीचा. सो 180 डिग्री. आता बघा 180 डिग्रीला जर मला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 180 ला मी मल्टिप्लाय करणार पाय अपॉन 180 ने. ओके. 180 सोबत 180 इथे कॅन्सल होणार, इथे उरतो फक्त पाय. सो 180 डिग्री म्हणजेच पाय रेडियन एवढा अँगल आहे. ठीक आहे. ओके. आय होप की तुम्हाला कळालं असेलच की डिग्रीला रेडियनमध्ये कसं कन्वर्ट करायचं. आता तुम्ही एक वर्क ट्राय करून बघा. तुम्ही बघा की या ठिकाणी जर मी 120 डिग्री अँगल कन्सिडर केला तर त्याचे किती रेडियन्स होतील. त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की जर मी 360 डिग्री घेतला तर त्याचे किती रेडियन्स होतील, किंवा जर मी 270 डिग्री घेतला तर तो किती रेडियन्स असेल. ठीक आहे. हे तुम्हाला चेक करायचं आहे. चेक करून बघा. आय होप की तुम्हाला याचा आन्सर येईलच. प्रत्येक ठिकाणी डिग्रीला रेडियनमध्ये मल्टिप्लाय करण्यासाठी पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला आन्सर भेटून जाणार आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर मग आता आपण बघूयात की हाऊ टू कन्वर्ट रेडियन्स इनटू डिग्रीज. ओके. आता रेडियनला डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं.
हाऊ टू कन्वर्ट रेडियन्स इनटू डिग्रीज. रेडियन्स इनटू डिग्रीज. ठीक आहे, चला सुरुवात करूयात. आता बघा, जर तुम्हाला रेडियनला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सिम्पली 180 आपण पायने मल्टिप्लाय करायचं. जर डिग्री टू रेडियन, बघा रिलेशन लिहून देतो या ठिकाणी. जर तुम्हाला डिग्रीमधून रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. ठीक आहे, आणि जर तुम्हाला रेडियनमधून डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय. रिवर्स आहे. ठीक आहे, डिग्री टू रेडियन मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180, रेडियन टू डिग्री मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय. आता या ठिकाणी आपल्याला रेडियन मधून डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचंय तर आपण त्याला 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करणार आहोत. ठीक आहे, चला चेक करूयात. फर्स्ट एक्झाम्पल, सपोज माझ्याकडे आहे पाय बाय 2 रेडियन्स. ठीक आहे, आणि या पाय बाय 2 रेडियनला मला कन्वर्ट करायचंय डिग्रीमध्ये. तर सिम्पली पाय बाय 2 ॲज इट इज. आता याला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला 180 अपॉन पायनी. पाय सोबत पाय होणार कॅन्सल. 2 1 जार 2, 2 90 जार 180. सो आन्सर बिकम्स 90 डिग्री. म्हणजे 90 डिग्री म्हणजे पाय बाय 2 रेडियन किंवा पाय बाय 2 रेडियन म्हणजे 90 डिग्री. आला आन्सर. त्यानंतर दुसरं बघूयात. आता सपोज 2 पाय अपॉन 3 रेडियन्स आहेत आणि मला चेक करायचं आहे की 2 पाय अपॉन 3 रेडियन्स म्हणजे किती डिग्री होतात. तर चला सिम्पली 2 पाय अपॉन 3 रेडियन्सला मल्टिप्लाय करा 180 अपॉन पायनी. पाय सोबत पाय झाला कॅन्सल. 3 1 जार 3, 360 जार 180. ओके, आणि 62 जार 120. म्हणजे 2 पाय अपॉन 3 रेडियन्स म्हणजे होऊन जातो 120 डिग्री. त्यानंतर मग आपण बघूयात आता तिसरा अँगल, तो म्हणजेच 3 पाय बाय 2. ओके, चला बघूयात की 3 पाय बाय 2 रेडियन्स म्हणजे किती डिग्री होतो. सो 3 पाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय. पाय पाय गेट्स कॅन्सल. 290 जार 180 आणि 9 त्रिक 27. सो हा येतो 270 डिग्री. ठीक आहे, तो अशा प्रकारे आपण बघितलं की डिग्रीला रेडियन्स मध्ये कसं कन्वर्ट करायचंय, रेडियन्सला डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचंय. आय होप तुमचं क्लिअर झालं असेलच. सो या ठिकाणी अशा प्रकारे आपला प्लेन अँगल हा संपून जातो. ओके, आता प्लेन अँगलच्या नंतर आपण दुसरा अँगल बघणार आहोत, तो म्हणजे सॉलिड अँगल. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. व्हॉट इज सॉलिड अँगल. ठीक आहे, हेडिंग देऊन ठेवा सॉलिड अँगल. सॉलिड अँगल. प्लेन अँगलच्या नंतर ही दुसरी सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे जिला आपण स्टडी करतोय. ठीक आहे, सो डेफिनेशन एकदम सिंपल आहे. द अँगल फॉर्म्ड बाय the area of the sphere at the center of sphere is known as solid angle. बघा, प्लेन अँगल मध्ये आपण बघितलं होतं की सर्कलच्या आर्कने सर्कलच्या सेंटर भोवती गेलेला अँगल. सॉलिड अँगल म्हणजे काय, तर एका स्पियरच्या थोड्याफार एरियाने स्पियरच्या सेंटर मध्ये केलेला अँगल. ओके, हा थोडा 3 डायमेन्शनल अँगल असतो. ठीक आहे, इट्स युनिट इज स्टेरेडियन. ठीक आहे, प्लेन अँगलचं युनिट आपण बघितलं होतं रेडियन. सॉलिड अँगलचं युनिट आहे स्टेरेडियन आणि सिम्बॉल आहे याचा तो म्हणजे SR. ठीक आहे, सिम्बॉल इज SR. आपण प्लेन अँगलचा सिम्बॉल बघितला होता, तो होता RAD. तर सॉलिड अँगलचा सिम्बॉल आहे SR, त्यालाच आपण म्हणत असतो स्टेरेडियन. तर चला बघूयात की सॉलिड अँगल म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे, सपोज मी एक स्पियर कन्सिडर करतो. हा एक भरीव गोल आहे, एक स्पियर आहे.
याचा आपण थोडासा पार्ट कन्सिडर करू. ओके, सपोज मी एवढा पार्ट कन्सिडर केला या स्पिअरचा. आता या एवढ्या पार्टने सर्कलच्या सेंटर भोवती जो अँगल केला असेल, ओके, एवढ्याशा पार्टने सर्कलच्या सेंटर भोवती जो अँगल केला त्याला आपण म्हणत असतो सॉलिड अँगल. ठीक आहे, चला थोडस वेगळं बघूया. त्या पार्टला आपण थोडस बाहेर कन्सिडर करूयात. सपोज हा तो पार्ट होता, हे होतं आपलं स्पिअरचं सेंटर. ओके, आणि हा तो एरिया. बघा, एवढा एरिया आपण कन्सिडर केला होता. आता स्पिअरच्या एवढ्या एरियाने स्पिअरच्या सेंटर भोवती जो अँगल केला त्या अँगलला आपण म्हणणार आहोत सॉलिड अँगल. ओके, डी ओहम याला आपण रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. ओके, बघा 3 डायमेन्शनल अँगल तयार होत असतो हा, की एवढ्या स्पिअरच्या एरियाने स्पिअरच्या सेंटरमध्ये तयार केलेला अँगल. ओके, लक्षात राहील. आता याचा फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युला एकदम सिंपल आहे की डी ओहम इज इक्वल्स टू डी ए अपॉन आर्कचा स्क्वेअर, एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ द रेडियस. हा झाला याचा फॉर्म्युला सॉलिड अँगलचा, की सॉलिड अँगल इज इक्वल्स टू एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ रेडियस. आता आपण छोटासा एरिया कन्सिडर केला होता, ज्या छोट्याशा एरियाला आपण सपोज डी ए कन्सिडर करूयात. ही झाली आपली स्पिअरची रेडियस, ज्याला आपण आर कन्सिडर करूयात. तर सॉलिड अँगल इज इक्वल्स टू हा छोटासा एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ धिस रेडियस. ओके, लक्षात राहील. ठीक आहे, चला आता 1 स्टेरेडियन अँगल म्हणजे किती आहे ते बघूया. ठीक आहे, 1 स्टेरेडियन अँगल. ठीक आहे, जसं आपण बघितलं होतं की 1 रेडियन अँगल म्हणजे किती असतो, तसंच या ठिकाणी आपण बघूयात की 1 स्टेरेडियन अँगल म्हणजे किती असेल. ठीक आहे, याचा जास्त यूज होत नाही आपल्याला या सिलेबसमध्ये सॉलिड अँगलचा. आपल्याला जास्तीत जास्त यूज होत असतो प्लेन अँगलचा, ज्यामध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर केला की रेडियन्सला डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि डिग्रीला रेडियन्समध्ये कसं कन्वर्ट करायचं. तोच टॉपिक इम्पॉर्टंट होता यामध्ये. सॉलिड अँगल एवढे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, पण तरी आपण बघून घेऊयात एकदा की एक्झॅक्टली 1 स्टेरेडियन अँगल म्हणजे किती असतो. ठीक आहे, तर बघा, द अँगल फॉर्म्ड बाय area of the sphere equal to square of radius at the center of sphere. ठीक आहे, 1 स्टेरेडियन अँगल म्हणजे किती, तर असा एरिया, ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू स्क्वेअर ऑफ रेडियस एवढी असेल. ठीक आहे, स्पिअरचा असा एरिया जो स्क्वेअर म्हणजे बघा सिंपल भाषेत सांगतो की स्पिअरचा असा एरिया ज्याची व्हॅल्यू या स्पिअरच्या रेडियसच्या स्क्वेअर एवढी असेल, त्या एरियाने स्पिअरच्या सेंटर भोवती केलेला जो अँगल आहे त्या अँगलला आपण म्हणत असतो 1 स्टेरेडियन अँगल. बघा, अँगल फॉर्म बाय एरिया ऑफ द स्पिअर. ओके, अँगल फॉर्म बाय द एरिया ऑफ द स्पिअर म्हणजे स्पिअरच्या एरियाने तयार केलेला अँगल, जो स्पिअरचा एरिया केवढा असेल, इक्वल टू स्क्वेअर ऑफ द रेडियस. ओके, रेडियसच्या स्क्वेअर एवढा असणारा एरिया, या एरियाने स्पिअरच्या सेंटर भोवती केलेला अँगल, त्यालाच आपण कन्सिडर करत असतो सॉलिड अँगल, किंवा त्यालाच आपण म्हणत असतो 1 स्टेरेडियन अँगल. सो अशा प्रकारे या ठिकाणी आपण सॉलिड अँगल देखील कव्हर केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण फिजिकल क्वांटिटीजचा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट केला. जसं की फिजिकल क्वांटिटीज काय असतात, त्यानंतर मग आपण बघितलं की फिजिकल क्वांटिटीज किती प्रकारच्या असतात. त्यामध्ये आपण बघितलं की फिजिकल क्वांटिटीज या 3 प्रकारच्या आहेत: फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्हड क्वांटिटीज आणि सप्लिमेंटरी क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीमध्ये आपण बघितलं की टोटल 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज असतात. डिराइव्हड क्वांटिटीमध्ये आपण बघितलं की डिराइव्हड क्वांटिटीज या फंडामेंटल क्वांटिटीज पासून तयार होत असतात. त्यानंतर मग आपण बघितलं सप्लिमेंटरी क्वांटिटीज. सप्लिमेंटरी क्वांटिटीज मध्ये आपण 2 प्रकारच्या क्वांटिटी स्टडी केल्या, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. तर आता आपण सुरुवात करणार आहोत कालचा एक उरलेला टॉपिक, ज्याला आपण म्हटलं होतं सिस्टीम ऑफ युनिट्स. हा टॉपिक आपला एक बाकी होता, सिस्टीम ऑफ युनिट. हेडिंग देऊन ठेवा, सिस्टीम ऑफ युनिट.
सिस्टीम ऑफ युनिट. ओके, तो सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय? तर आपण आतापर्यंत बघितलं की आपण फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या. फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी आपण जे युनिट वापरतो त्याला आपण फंडामेंटल युनिट म्हटलं होतं. त्यानंतर मग आपण डिराइव्ड क्वांटिटीज बघितल्या. डिराइव्ड क्वांटिटीज मोजण्यासाठी जे युनिट वापरतात त्याला आपण डिराइव्ड युनिट म्हटलं. ठीक आहे. त्यानंतर मग आपण सप्लिमेंटरी क्वांटिटीज पाहिल्या. सप्लिमेंटरी क्वांटिटीज मोजण्यासाठी जे युनिट वापरतात त्याला आपण सप्लिमेंटरी युनिट म्हणूयात. ठीक आहे. तर सप्लिमेंटरी युनिट आपण सप्लिमेंटरी युनिट हे आपण दोन प्रकारचे आहेत बघितलं. एक सप्लिमेंटरी युनिट होतं रेडियन, जे आपण प्लेन अँगल मोजण्यासाठी वापरायचो, आणि दुसरं सप्लिमेंटरी युनिट होतं ते म्हणजे स्टेरेडियन, जे आपण सॉलिड अँगल मोजण्यासाठी वापरायचो. ठीक आहे. तर हे सगळीच्या सगळे जे युनिट आहेत, फंडामेंटल युनिट, डिराइव्ड युनिट आणि सप्लिमेंटरी युनिट, या सगळ्या प्रकारच्या युनिट मिळून जो एक सेट तयार होतो, त्या सेटला आपण म्हणत असतो सिस्टीम ऑफ युनिट. ठीक आहे. बघा, फंडामेंटल युनिट, डिराइव्ड युनिट आणि सप्लिमेंटरी युनिट हे सर्वच्या सर्व युनिट मिळून जो एक युनिटचा सेट तयार होतो, त्या सेटला आपण म्हणत असतो सिस्टीम ऑफ युनिट. बघा, सिस्टीम ऑफ युनिट इज द सेट formed by fundamental unit, त्यानंतर derived and supplementary unit. A set formed by fundamental, derived and supplementary unit is known as system of unit. यालाच आपण एक कंप्लीट सेट ऑफ युनिट देखील म्हणत असतो. also known as complete set of unit. आता कंप्लीट सेट ऑफ युनिट याच्यासाठी, कारण यामध्ये सगळ्याचे सगळे युनिट्स हे कव्हर होऊन जातात. फंडामेंटलही कव्हर होतात, डिराइव्ड पण कव्हर होतात आणि सप्लिमेंटरी पण कव्हर होतात. या तीन फिजिकल क्वांटिटी सोडून बाकी युनिटच नाही आहेत. ओके, युनिट फक्त या तीन फिजिकल क्वांटिटी असतात, आणि या सगळ्याच्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे युनिट म्हणून जो एक सेट तयार झालेला आहे, त्या सेटला आपण म्हणत असतो सिस्टीम ऑफ युनिट. मग बेसिकली या ज्या सिस्टीम ऑफ युनिट आहे, या सिस्टीम ऑफ युनिट आपण चार कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. ठीक आहे. द सिस्टीम ऑफ युनिट इज कॅटेगराइज इंटू 4 टाइप्स. त्यामध्ये येतात सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट किंवा सीजीएस सिस्टीम, नंतर येते एमकेएस सिस्टीम, त्यानंतर मग येते एफपीएस सिस्टीम, आणि सगळ्यात शेवटी येते एसआय सिस्टीम किंवा सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट किंवा इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट आपण काय म्हणू शकतो. ठीक आहे. तर चला बघूयात आता की ह्या सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्या आहेत. ठीक आहे. तर फळ्यावर लिहिलेली डेफिनेशन लिहून घ्या. आता आपण सुरुवात करणार आहोत सिस्टीम ऑफ युनिटला किंवा त्याच्या टाइप्सला. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिली जी सिस्टीम आपल्याला स्टडी करायची ती आहे सीजीएस सिस्टीम. ठीक आहे. आता सीजीएस सिस्टीम मधला जो सी आहे तो सी रिप्रेझेंट करतो सेंटीमीटर. ओके, जो जी आहे तो रिप्रेझेंट करत असतो ग्राम, आणि जो यस आहे तो यस रिप्रेझेंट करत असतो सेकंड. ठीक आहे. सीजीएस सिस्टीम मध्ये सी म्हणजे याचा अर्थ होतो सेंटीमीटर, जी चा अर्थ होतो ग्राम, आणि यस चा अर्थ होतो या ठिकाणी सेकंड. सेंटीमीटर, ग्राम अँड सेकंड. ठीक आहे. त्यानंतर ही सिस्टीम तयार झाली होती फ्रान्समध्ये. याला आपण फ्रेंच मेट्रिक सिस्टम असंही म्हणतो, ऑल्सो नोन ॲज फ्रेंच मेट्रिक सिस्टम. ओके, फ्रेंच मेट्रिक सिस्टम. तर बघा, या ठिकाणी एवढंच होतं सांगण्यासारखं की सीजीएस सिस्टीम मध्ये सी म्हणजे सेंटीमीटर असतो, जी म्हणजे ग्राम असतो, आणि एस म्हणजे सेकंद असतो. याचा अर्थ हा होतो की सीजीएस सिस्टीम जर आपण यूज करत असू तर आपण लेंथला मेजर करत असतो सेंटीमीटर मध्ये, मासला आपण मेजर करत असतो ग्राम मध्ये, आणि टाइमला आपण मेजर करत असतो सेकंद मध्ये. त्यानंतर मग दुसरी सिस्टीम जी आहे ही आहे एमकेएस सिस्टीम. एमकेएस सिस्टीम. आता एमकेएस सिस्टीम मध्ये जो एम आहे तो एम आहे मीटर. ठीक आहे.
जो के आहे त्याचा अर्थ होतो किलोग्राम आणि जो यस आहे त्या यसचं मिनिंग होतं पुन्हा सेकंद. ठीक आहे. आणि ही देखील एक फ्रेंच मेट्रिक सिस्टीम आहे, फ्रेंच मेट्रिक सिस्टीम. ठीक आहे. ओके. बघा, एमकेएस सिस्टीम मध्ये जर आपल्याला लेंथ मोजायची असेल तर आपण मीटर यूज करत असतो, जर आपल्याला मास मोजायचं असेल तर आपण किलोग्राम यूज करतो, जर आपल्याला टाइम मोजायचा असेल तर आपण सेकंद यूज करत असतो. आणि हे देखील एक फ्रेंच मेट्रिक सिस्टीम आहे. त्यानंतर मग तिसरे सिस्टीम जे आहे ते आहे एफपीएस सिस्टीम. ओके, एफपीएस सिस्टीम. आता एफपीएस सिस्टीम मध्ये जो एफ आहे तो एफ म्हणजे होतो फूट, जो पी आहे तो पी आहे पाऊंडचा आणि जो यस आहे तो आहे पुन्हा सेकंदचा. ठीक आहे. म्हणजेच एफपीएस सिस्टीम मध्ये आपण लेंथ मेजर करत असतो फूटमध्ये, मास मेजर करत असतो आपण पाऊंडमध्ये आणि टाइम मेजर करत असतो आपण सेकंदमध्ये. आणि ही आहे ब्रिटिश सिस्टीम, ब्रिटिश इम्पेरियल सिस्टीम. ठीक आहे. तर लक्षात राहील की एफपीएस सिस्टीम मध्ये आपण लेंथ मेजर करतो फूटमध्ये, मास मेजर करत असतो आपण पाऊंडमध्ये आणि टाइम आपण मेजर करत असतो सेकंदमध्ये. त्यानंतर मग सगळ्यात शेवटची जी सिस्टीम ऑफ युनिट आहे ती आहे एसआय सिस्टीम ऑफ युनिट, किंवा याला आपण म्हणू शकतो इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. ओके, द इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. आता इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट ही 1960 मध्ये ऍक्सेप्ट केली गेलेली होती. ओके, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट वॉज ऍक्सेप्टेड इन 1960, 1960 मध्ये. आता ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम सीजीएस आणि एमकेएस सिस्टीम या दोघांचा एक्सटेंडेड केलेला आणि मॉडर्नाइज फॉर्म आहे. म्हणजे या दोघांना मिळून ही सिस्टीम तयार केलेली आहे एसआय सिस्टीम. इट इज द modernized and extended form of CGS and MKS system. CGS आणि MKS सिस्टीमचा एक्सटेंडेड केलेला आणि मॉडर्नाइज केलेला फॉर्म आहे. म्हणजे CGS आणि MKS सिस्टीम मध्ये काही चेंजेस केले आणि हे चेंजेस करून तयार केलेली जी सिस्टीम आहे ती आहे एसआय सिस्टीम. सो सिस्टीम ऑफ युनिट्स या बेसिकली 4 प्रकारच्या आहेत: सीजीएस, एमकेएस, एफपीएस आणि एसआय सिस्टीम. सीजीएस सिस्टीम मध्ये आपण लेंथ मेजर करतो सेंटीमीटर्स मध्ये, मास मेजर करत असतो आपण ग्राम्स मध्ये आणि टाइम मेजर करत असतो आपण सेकंद मध्ये. एमकेएस सिस्टीम मध्ये आपण लेंथ मेजर करतो मीटर मध्ये, मास मेजर करत असतो किलोग्राम मध्ये आणि वन्स अगेन टाइम आपण मेजर करत असतो सेकंद मध्ये. त्यानंतर मग आपण बघितली एफपीएस सिस्टीम. एफपीएस सिस्टीम मध्ये आपण लेंथ मेजर करतो फूट मध्ये, मास मेजर करत असतो पाऊंड मध्ये आणि टाइम वन्स अगेन मेजर करत असतो आपण सेकंड्स मध्ये. आणि ही ब्रिटिश इम्पेरियल सिस्टीम आहे. सीजीएस, एमकेएस या दोन्ही फ्रेंच मेट्रिक सिस्टीम आहे. आणि सगळ्यात शेवटची जी सिस्टीम आहे एसआय सिस्टीम, जी की 1960 मध्ये म्हणजे ऍक्सेप्ट केली गेलेली होती, ज्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. तर अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी सगळ्या फिजिकल क्वांटिटीज, त्यानंतर मग सगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स आपण या ठिकाणी स्टडी केलेल्या आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत काही कॉमन प्रिफिक्सेस जे आपण यूज करत असतो. जसं की लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की सेंटीमीटर, मिलीमीटर आणि किलोग्राम यामध्ये जो किलोमीटर, यामध्ये जो सेंटी, मिली आणि किलो हे जे आहेत हे सगळे प्रिफिक्सेस आहेत जे आपण युनिटच्या अगोदर लावत असतो. तर हे सगळे प्रिफिक्सेस कोणकोणते असतात, कशा असतात ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.